नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खराचं प्रकरण समोर आल्यानंतर एक भोंदूबाबा समोर येत आहे. मंत्रोच्चार करून आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगेभोवती पोलिसांनी आता कारवाईचा फास आवळला आहे. या गडगेवर पोलिसांनी दत्तधामीत कारवाई केली आहे. यावेळी 200पेक्षा जास्त व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहे. तसंच 90पेक्षा अधिक औषधेसुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. या औषधांचा वापर कशासाठी होत होता याचा शोध आता पोलीस घेत आहे. भोंदू अशोक खरात याचं प्रकरण ताजे असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील एक भोंदू लोकांची आर्थिक लूट करत मंत्रोपचाराने दुर्धर आजार बरे करत असल्याचा दावा करणारा बाबा पोलिसांच्या तावडीत आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील दत्तधाम सरकार नावाने या भोंदूने आपला दरबार सुरू केला होता. राज्यभरातून हजारो लोक त्याच्या भोंदूगिरीचे बळी देखील ठरले. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील दत्तधाम सरकार नावाने भोंदू राजेंद्र गडगे हा दरबार भरवत होता. गेल्या कित्येक वर्षापासून मंत्रतंत्राने दुर्धर आजार बरे करण्याचा त्याचा गोरखधंदा सुरू होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गावंदे यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हा भोंदू गजाआड केला आहे. त्याच्या दरबारातून पोलिसांनी अनेक महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले असून काही औषधाचे नमुने तपासणीसाठी देखील पाठवले आहेत. याने आजवर अनेकांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केले असून पीडितांनी समोर यावं आणि गुन्हा दाखल करावा असं आवाहन अन्नीच्या राज्य सचिव रंजना गावंदे यांनी केलं आहे. भोंदू राजेंद्र गडगे प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. पोलिसांनी गडगेची सगळी कुंडली बाहेर काढली आहे. पोलिसांनी गडगेकडून आतापर्यंत 200पेक्षा अधिक व्हिडिओ जप्त केले आहेत. त्याचबरोबर नाशिक पोलिसांनी दत्तधाम येथून 90पेक्षा अधिक औषधे जप्त केली असून वैद्यकीय तपासणीसाठी देखील पाठवण्यात आली आहे.